नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज। माहूर तालुक्यातील मनीरामखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या 6 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अखेर प्रशासन नरमले आहे। 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले असून आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। मनीरामखेड प्रकल्पाचे पाणी शेतांमध्ये शिरत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला होता। गेल्या 6 वर्षांपासून निवेदने, आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला। 15 ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाल केली। संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। चर्चेनंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले। प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे संपादन करून 6 महिन्यांच्या कालावधीत मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित केले। या संघर्षात पिंटू आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। तसेच आमदार तथा कॅबिनेट मंत्री हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याचे सांगण्यात आले। या आंदोलनाला बाबूराव कदम, नामदेव जाधव, समितीचे अध्यक्ष भीमराव तिळेवाड आणि बालाजी गायकवाड यांचेही सहकार्य मिळाले। मनीरामखेड प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सक्षम महाराष्ट्र न्यूजने सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडला, त्यामुळे हा विषय चर्चेत राहिला आणि शेतकऱ्यांच्या मागणीला व्यापक पाठिंबा मिळाला। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित झाले असले तरी आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे। 6 वर्षांचा संघर्ष, आंदोलनाचा इशारा, प्रशासनाची धावपळ आणि अखेर लेखी आश्वासन, मनीरामखेडच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला हे पहिले ठोस यश मानले जात आहे। मात्र 6 महिन्यात जमीन संपादन आणि मोबदला मिळतो का, यासाठी शेतकरी आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष ठेवून आहेत। ग्रामीण प्रतिनिधी, लखमापूर, वाई सर्कल, दत्ता जाधव। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सक्षम महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सक्षम महाराष्ट्र न्यूज, सत्य, सक्षम, समर्पित। धन्यवाद।